श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. धर्माने श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला तेव्हा कृष्णद्वेष्ट्या शिशुपाल व कौरवादी दुर्जनांना खूपच राग आला. कृष्णपूजन झाल्यावर धर्माने भीष्मांना आता कोणाची पूजा करू असे विचारताच शिशुपाल उभा राहिला आणि निषेध व्यक्त करून म्हणाला, अरे धर्मा, तुम्ही पांडव अगदी मूर्ख आणि नीच आहात. तुम्हाला काही विवेक आहे की नाही? येथे व्यास, वसिष्ठादी ऋग्वेद, द्रोणाचार्य, कृपाचार्यादी गुरुजन, भीष्म, बल्लिक, शल्य, एकलव्य, भगदत्त, जयद्रथ, धृतराष्ट्र, द्रुपद व अश्वत्थामादी ज्येष्ठ श्रेष्ठ वीर उपस्थित असताना या चोरट्या गवड्याला अग्रपूजेचा मान दिलात. पूज्यजनांचा अपमान करून अपूज्य असलेल्यांची तुम्ही पूजा केली. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली की काय? आज तुमचे यश व कीर्ती धुळीला मिळाली. या कृष्णाला 2 बाप आहेत. हा व्यभिचारी आहे म्हणून प्रख्यात आहे. याने कधी कोणतीही साधना केली नाही. याला छत्र नाही, सिंहासन नाही. हा ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही. हा अरे पंडुरोग झालेल्या पंडूच्या पुत्रा, या मंगलाची पूजा करायची होती तर आम्हाला इथे बोलावलेच तरी कशाला? अशा प्रकारे शिशुपाल धर्माला दुरुत्तरे देऊन कृष्णाची एकसारखी निंदा करू लागला. तेव्हा त्याच्या बाजूचे राजेही मोठ्याने ओरडून गोंधळ घालू लागले. त्यामुळे वातावरण तापले. धर्माने त्याच्यापाशी जाऊन सौम्य शब्दात त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, शिशुपाला, तू आमचा बंधू आहेस. हा यज्ञही तुझाच आहे. भीष्म वयोवृद्ध व ज्ञानी आहेत. त्यांच्याच आज्ञेने मी श्रीकृष्णाचे पूजन केले. त्यात माझे काय चुकले? येथील सर्व ऋषींना व राजांना कृष्ण पूजनाने आनंद झाला. मग तू कशासाठी दूषणे देतो आहेस? पण शिशुपाल ऐकेना. तो तावातावाने हातवारे करून जास्तच तोंडसुख देऊ लागला. तेव्हा भीष्म म्हणाले, धर्मा, याच्या बरळण्याकडे लक्ष देऊ नकोस. याचे मरण जवळ आले आहे. म्हणूनच त्याला ही विपरीत बुद्धी सुचली आहे. शंकर ज्याचे ध्यान करतो त्या जगद्गुरु श्रीकृष्णाच्या आधी आपली पूजा व्हावी असे कोणाला वाटेल? हे ऐकून सहदेव आवेशाने म्हणाला, आम्ही श्रीकृष्णाची अग्रपूजा केली ती योग्यच आहे. त्याला विरोध दर्शवणारे दुर्जन आहेत आणि त्यांनी मुकाट्याने गप्प बसावे. आता कोणी कृष्ण निंदा केली तर याद राखा, मी त्याची जीभ कापीन, त्याची बैलावरून धेंड काढीन. तेव्हा देवांनी व सज्जनांनी सहदेवाचे कौतुक केले. नारद म्हणाले, श्रीकृष्णाची निंदा करणे म्हणजे स्वतःहून काळमुखात जाणे. या शिशुपालाच्या मूर्खपणाला काय म्हणावे? सहदेव आणि नारद यांच्या बोलण्याने शिशुपाल अधिकच खवळला. तो खड्ग उपसून युद्धाला उभा राहिला. मी कृष्णासहित भीष्म, पांडव आणि यादव यांना जाळून टाकीन अशा वल्गना करू लागला. त्याचे मित्रही विरोधात घोषणा देऊ लागले. त्यामुळे वातावरण तणाव निर्माण झाला आणि एकच कल्लोळ उडाला. धर्माला मोठी चिंता वाटू लागली. तेव्हा भीष्म म्हणाले, धर्मा, काळजी कसली करतोस? स्वस्थ रहा. हा श्रीकृष्ण या दुर्जनांचा संहार करण्यास समर्थ आहे. तेव्हा शिशुपाल भीष्मांची व कृष्णाची जास्त निंदा करू लागला. त्याने भीष्मांना नपुसंग व अधर्मी म्हणू हिणवले व भीमाला असह्य झाले. तो गदा सरसवून पुढे निघाला, पण भीष्मांनी त्याला थांबविले. ते म्हणाले, भीमा थांब.
मी तुला शिशुपालाचा पूर्ववृत्तांत सांगतो, त्यावरून ते काय चालले आहे हे तुझ्या लक्षात येईल म्हणे. भीष्म म्हणाले, भीमा, सत्यवती ही वसुदेवाची बहीण. ती दमघोषाला देण्यात आली. तिला जो पुत्र झाला त्याला जन्मतः 4 हात आणि 3 डोळे होते. ही दूध चिन्हे पाहून सत्यवती घाबरली. तिने त्या अर्भकाला टाकून देण्याचा विचार केला. तेव्हा आकाशवाणी झाली, त्या बालकाचा त्याग करू नकोस, हा महाराजा होईल, याचे शिशुपाल असे नाव ठेव म्हणे. सत्यवतीने विचारले, याचे भविष्य काय आहे? याला कोणाच्या हातून मरण येईल म्हणे. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, हे बालक, तू सर्वांना दाखवीत जा. ज्या पुरुषाची दृष्टी पडताच याच्या दोन्ही भुजा व मस्तकावरील डोळे, म्हणजे मस्तकावरील डोळा जे 3 डोळे होते ना, ते गळून पडेल. त्याच्या हातूनच याला मृत्यू येईल. अन्य कोणीही याला मारू शकणार नाही. या विचित्र मुलाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. देशोदेशीचे राजे महाराजे त्याला पाहून गेले. देववाणीची प्रचिती घेण्यासाठी सत्यवती आपला मुलगा सर्वांना दाखवित असे. एके दिवशी कृष्ण आणि बलराम आपल्या आत्तेचे बाळ बघण्यास आले. त्यावेळी शिशुपाल व वक्रदंत म्हणजे सत्यवतीचा दुसरा पुत्र रांगत रांगत तेथे आले. कृष्णाने आपल्या आते भावाला म्हणजे शिशुपालाला कौतुकाने उचलून धरले, तर काय आश्चर्य, त्या बाळाचे दोन्ही हात व 1 डोळा गळून पडला. तो अन्य मुलासारखाच दिसू लागला. ते पाहून सत्यवती चिंतामग्न झाली. ती कृष्णाला आकाशवाणी सांगितली. कृष्णाला तिने आकाशवाणी सांगितली. मग पदर पसरून काकुळतीने म्हणाली, कृष्णा, तू माझ्या पुत्राला मारणार नाहीस असे वचन दे म्हणे. कृष्ण म्हणाला, आत्या, मी याचे 100 अपराध क्षमा करेन, त्याहून अधिक अपराध करणार नाही, माफ करणार नाही म्हणे. मी 100 अपराध झाले, 100 अपराध झाल्यावर मी याला मारेन, अशी स्वतःची समजूत काढून तिने आनंद मानला. मग भीमा, त्या 100 अपराधांचा घडा भरत आलेला आहे. ती संख्या पूर्ण होण्याआधीच श्रीकृष्ण वाट पाहत आहेत. हा शिशुपाल आणि वक्रदंत म्हणजेच पूर्वजन्मीचे रावण आणि कुंभकर्ण आहे. त्यावेळी त्याने सीतेची इच्छा धरली, तर या जन्मी रुक्मिणीची. ती इच्छा पूर्ण झाली नाही. कृष्णाने जरासंघासह त्याचाच पराजय केला. तो द्वेष मनात धरून हा कृष्ण निंदा करतो आहे. त्याचे फळ त्याला मिळेल, तू स्वस्थ राहा, असं सांगू लागला भीष्म. मग भीष्मांनी शिशुपालाच्या वर्मावरच बोट ठेवले. जणू त्याला फारच अपमान वाटला. तो संतापाने थरथरत मोठ्याने ओरडून म्हणाला, भीष्मा, म्हाताऱ्या, या गवड्याचे किती गुण गाशील? येथे पूजनीय वंदनीय असे अनेक मान्यवर आहेत. त्याची उपेक्षा करून तू दुष्ट, कपटी, परस्त्रीगामी व उन्मत्ताची स्तुती करतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली काय? याने गोकुळात चोऱ्या केल्या, तेथील स्त्रियांशी व्यभिचार केला, काल यवनाने जरासंघाला फसवून मारले, जालंधर पत्नी वृंदा हिला भगिनी मानून भ्रष्ट केले. या नीच आणि पातक्यांचा मोठेपणा आम्हाला सांगू नकोस. मी तुझा धिक्कार करतो. मग तो दुर्जनांना उद्देशून म्हणाला, अरे बघता काय,
याआधी या थेरड्याची खांडोळी करा. मग भीष्मही तडकून उठले, म्हणाले, अरे जा, तुला कोण विचारतो? मला आव्हान देणे इतके सोपे वाटते काय? मरणकाळी अर्धांगवात व्हावा तसे तुझे झाले आहे. तुझ्यावर काळाची छाया पडली आहे. आता स्वतःच्याच कर्मानेच मर. मग शिशुपालाने कृष्णालाच आव्हान दिले, नपुसका, तुला लाज कशी वाटत नाही? उठ, माझ्याशी युद्ध कर. रुक्मिणीचे माझ्याशी लग्न ठरले होते. मी तिला मनाने कितीतरी वेळा भोगले होते. तिला पळवून नेऊन तू वृष्णी कुळाला डाग लावलास. शाल्वाकडे बघ, तो तुझ्यापेक्षा पवित्र आहे. भीष्मानं नेलेली आंबा त्याच्याकडं परत गेली, पण त्याने तिचा स्वीकार केला नाही. ज्याच्यासाठी पात्र वाढलेले आहे ते दुसऱ्याने भक्षण केले तर ते उच्छिष्ट भक्षण केल्यासारखे आहे. रुक्मिणीच्या रूपाने तुला माझे उच्चिष्टच प्राप्त झाले आहे, पण त्याबद्दल तुला कसलीच लाज लज्जा नाही. तुझा धिक्कार असो. ही निंदा ऐकून कृष्ण एकदम उभा राहिला. त्याची मुद्रा भयंकर उग्र दिसू लागली. त्याच्या भोवती दिव्य तेज पसरले. शिशुपालाच्या अपराधाचे गणित पूर्ण झाले होते. कृष्णाने सुदर्शन चक्राचे स्मरण करताच ते क्षणार्धात त्याच्या हाती संचारले. शिशुपाला, मी तुझ्या मातेच्या वचनातून मुक्त झालो आहे, असे म्हणून त्याने सुदर्शन चक्राने त्याचा तात्काळ शिरच्छेद केला. शिशुपालाचे मस्तक उंच उडाले आणि खाली पडताच घरंगळत कृष्णचरणी गेले. त्याच्या शरीरातून एक तेजस्वी ज्योत निघाली. ती कृष्णाच्या हृदयात प्रवेशली. शिशुपाल जीवदशा सोडून अक्षय मोक्षपदास गेला. शिशुपालाने कृष्णाचा द्वेष केला. तो वैऱ्याच्या रूपामध्ये अहोरात्र कृष्णाचे चिंतन करीत असे. यालाच विरोधी भक्ती म्हणतात. अंतकाळी कृष्ण ध्यानातूनच मृत्यू आला, म्हणून तोही कृष्ण रूप झाला. कृष्णाची सर्वांवर सारखीच कृपा असते. त्यांची सर्वांना प्रत्यक्ष प्रचिती आली. जय आणि विजय हे वैकुंठाचे द्वारपाल होते. सनकादिक कुमारांच्या शापाने ते दैत्य योनी जन्मले. हिरण्याक्ष, हिरण्यक्षिपू, रावण, कुंभकर्ण व नंतर शिशुपाल, वक्रदंत म्हणून त्यांनी जन्म घेतला. अर्थात शिशुपाल वैष्णवच होता, म्हणूनच त्याची अंतर्ज्योत कृष्णाच्या हृदयात प्रवेशली. तेव्हा देवांनी एकच जय जयकार करून आनंदाने पुष्पवृष्टी केली. शिशुपालाचा वध झाल्याने वैऱ्यांचे धाबे दणाणले. वक्रदंतासह अनेकांनी तेथून पळ काढला. कौरव चिंताग्रस्त झाले, तर सज्जनांनी आनंद व्यक्त केला. धर्माने अर्जुनाला शिशुपालाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले. शिशुपालाच्या पुत्राचे सांत्वन करून त्याला राज्याधिकारी म्हणून घोषित केले. परिस्थिती थोडी विचित्र होती, तरीही सर्व निमंत्रितांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना आहेर देण्यात आले. धर्माचा निरोप घेऊन सर्व मंडळी आपापल्या स्थानी परतली. राजसूयज्ञ पूर्ण झाल्यावर धर्माने सहपरिवार अवभृत स्नान केले. मग कृष्णही द्वारकेकडे निघाला. तेथे वक्रदंड व पौंड्रक या शिशुपालाच्या आप्तांनी नगराला वेढा घातलेला होता. युद्ध चालूच होते. त्यांचा हल्ला पर्वतने यादवांना जड जात होते. तेव्हा कृष्णाने अचानक जाऊन सुदर्शन चक्राने वक्रदंडाचा शिरच्छेद केला. पौंड्रकाचाही सेनेसहित संहार केला. शिशुपाल व वक्रदंत यांचा वध केल्यानंतर आपले अवतार कार्य संपले, म्हणून कृष्णाने हाती शस्त्र धरायचे नाही असे ठरवले. उरलेल्या दुष्टांचा तो अर्जुनाकरवी नाश करणार होता.
त्याने द्वारकेच्या रक्षणासाठी आपले सुदर्शन चक्र त्या नगराभोवती सतत फिरते ठेवले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.